friends, good morning. Today we are going to learn unit number 3, lesson number 3.3. The name of this beautiful story is Stone Soup. It's a dramatic lesson. हा एक ड्रामा आहे, नाटक आहे की जे नाटक आपण आपल्या शाळेमध्ये देखील गॅदरिंगच्या वेळेस देखील करू शकतो. असं हे एक छोटंसं नाटक की ज्या नाटकाचं नाव आहे स्टोन सूप. स्टोन मीन्स दगड, दगडापासून तयार केलेलं सूप. सूप सगळ्यांना माहिती आहे, एक लिक्विड असा पदार्थ आहे की जो आपण व्हेजिटेबल्स वगैरे तयार केल्या की उकळून, पाणी उकळून त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स टाकतो, मीठ वगैरे तयार करून छानसं सूप आपण तयार करतो. तर हे जे सूप आहे लेसनमध्ये बनवलेलं, हे मात्र दगडापासून तयार केलेलं आहे की ज्या सूपमध्ये दगड वापरलेले आहेत. आणि ते सूप इतकं डेलिशियस झालं, पण कसं आणि कोणी कोणी तयार केलं ज्याच्यासाठी आपण आता लेसन पाहूया. पेज नंबर 58. टेक आउट युअर बुक्स अँड स्टार्ट. आता या ठिकाणी ड्रामा असल्यामुळे त्यांनी पहिल्यांदा कशी सुरुवात झालेली आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे की एक गाव आहे, स्टेजवरच गाव तयार केलेलं आहे छोटंसं. गावामध्ये काही व्यक्ती राहत आहे, छोट्या छोट्या झोपड्या आहेत. एका झोपडीच्या बाहेर अंगणामध्ये काही माणसं गप्पा मारत बसलेली आहे आणि तिथून पुढे आपल्या गोष्टीला सुरुवात होत आहे. तर दाखवलेलं आहे स्टोन सूप, दगडापासून तयार केलेलं सूप. अ विलेज. विलेज म्हणजे एक छोटंसं गाव आहे. अ फ्यू स्मॉल कॉटेजेस स्टँडिंग क्लोज बाय. छोटी छोटी कॉटेजेस म्हणजे झोपड्या, छोट्या छोट्या लोकांच्या झोपड्या किंवा घरं एकमेकांना जोडून जोडून थोडीफार घरं त्या गावामध्ये आहेत. दे बिलॉंग टू. त्याच्यातलं एक घर मोतीरामचं आहे, एक आहे सोनाबाईचं, एक आहे हिराबाईचं आणि एक आहे रूपाबाईचं. इट्स इव्हिनिंग. संध्याकाळ झालेली आहे. दे आर चॅटिंग आउटसाईड मोतीराम्स हाऊस. आणि मोतीरामच्या घराच्या बाहेर अंगणामध्ये हे चौघंजणं गप्पा मारत बसलेले आहेत. पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत आहे की मोतीराम आहे आणि मोतीरामच्या आजूबाजूला सोनाबाई, रूपाबाई आणि हिराबाई गप्पा मारत संध्याकाळच्या वेळेस बसलेले आहे. मागे त्यांची घरं देखील दाखवलेली आहेत. तर त्यामध्ये मोतीराम म्हणतोय, युअर फार्म प्रोड्यूस वॉज रिअली गुड दिस इयर, आय एम टोल्ड. सोनाबाई, सो वॉज युअर्स, आय हिअर. मोतीराम, आय डोंट वॉन्ट टू ॲडव्हर्टाईज इट दो इट माईट अट्रॅक्ट गेस्ट. आता मोतीराम म्हणतोय सोनाबाईला की मी असं ऐकलं आहे की तुझ्या शेतामध्ये यावर्षी चांगलंच धान्य पिकलेलं आहे, असं माझ्या ऐकण्यात आलेलं आहे. त्यावर सोनाबाई म्हणती, का? माझ्या शेतात का? तुझ्या शेतामध्ये नाही का चांगलं धान्य उगवलं? मी पण असं ऐकलं आहे की तुझ्या शेतामध्ये चांगलं धान्य पिकलेलं आहे, ह्या वर्षी तुझं उत्पादन शेतातलं चांगलं झालेलं आहे. त्यावर मोतीराम म्हणतो, आय डोंट वॉन्ट टू ॲडव्हर्टाईज इट. तो म्हणतो की मला माझ्या शेतामध्ये किती धान्य पिकलेलं आहे याची ॲडव्हर्टाईज करायला आवडत नाही. तू कशी गावभर सांगत फिरते माझ्या शेतामध्ये ह्या वर्षी चांगलं धान्य झालं बरं का, चांगला कांदा निघाला, चांगला कांदा निघाला, चांगलं सोयाबीन निघालं, तसं मला सगळ्यांना सांगत बसायला आवडत नाही. माझ्या शेतामध्ये किती धान्य पिकलं याची ॲडव्हर्टाईज करायला आवडत नाही. आणि असं जर आपण केलं, इट माईट अट्रॅक्ट गेस्ट. आणि हे जर कुणी ऐकलं तर काय होतं, त्याचा परिणाम असा होतो की आपल्या घरामध्ये पाहुणे यायला सुरुवात होते. गेस्ट म्हणजे पाहुणे. आपल्या घरामध्ये पाहुणे यायला सुरुवात होते की चला यांच्याकडे भरपूर खायला प्यायला आहे, जाऊया यांच्याकडे पाहुणचाराला, म्हणून पाहुणे आपल्याकडे येऊ शकतात. म्हणून मी काही कुणाला आमच्या शेतामध्ये किती धान्य पिकले हे काही सांगत बसण्याचा प्रयत्न करत नाही. आता तेवढ्यात त्यांचं तिघा चौघांचं बोलणं चालू असतानाच स्टेजच्या एका कोपऱ्यातून एक ट्रॅव्हलर म्हणजे खूप दूरवरून प्रवास करत आलेला प्रवासी किंवा जो लांबून लांबून वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देण्यासाठी आलेला आहे, असा ट्रॅव्हलर त्या ठिकाणी एका कॉर्नरमध्ये उभा असतो. द व्हिलेज डोंट सी हिम. बट गावातली लोकं मात्र त्याच्याकडे बघतसुद्धा नाही किंवा त्यांनी त्याच्याकडे पाहिलेलं नसतं. त्यावर हिराबाई म्हणते, यू आर राईट, गेस कॅन बी न्यूसन्स. ती म्हणते, खरं आहे, आपल्याकडे जर खूप उत्पादन झालं आहे, शेतीतलं चांगलं पीक निघालं आहे, हे जेव्हा गेस्टला कळतं, पाहुण्यांना कळतं, तेव्हा हे पाहुणे खरंच येतात आणि हे एक नंबरचे न्यूसन्स म्हणजे उपद्रवी असतात. खूप त्रास होतो हे पाहुणे आपल्याकडे आले का. बऱ्याच लोकांचं असं असतं की त्यांना आपल्या घरी पाहुणे आलेले आवडत नाही. पाहुणे म्हणजे त्यांना नको नको वाटतं. त्यातलीच ही सगळी 4 माणसं आहेत की त्यांना पाहुणे नको आहेत. सोनाबाई म्हणते, आय ॲग्री, मला पण मान्य आहे.
स्पेशली अनइन्व्हायटेड गेस्ट. ती म्हणते असे गेस्ट की ज्यांना आपण कधी बोलवलेलं नसतं पण ते बळच सारखे सारखे आपल्या घराला येऊन चिटकत राहतात, अशी लोक मला बिलकुल आवडत नाही. मोतीराम म्हणतो अनइन्व्हायटेड गेस्ट्स आर पेस्ट्स. तो अनइन्व्हायटेड म्हणजे ज्यांना आपण बोलवत नाही असे जे गेस्ट आहेत ते कोण असतात? पेस्ट असतात. पेस्ट म्हणजे घराला लागलेली कीड असते. आपण कोणत्या मुंग्यांना म्हणतो का आमच्या घरात या, नाही म्हणत, तरी त्या येतातच. कोणत्या किड्यांना म्हणतो का घरात या, नाही म्हणत, तरीसुद्धा ते किडे घरात घुसतातच. मोतीराम म्हणतो तसेच हे जे पाहुणे आहेत ते सुद्धा या किड्यांसारखेच आहे आणि मला ह्या चौघांनाही आपल्या घरामध्ये पाहुणे आलेले अजिबात आवडत नाही. तेवढ्यात तो बिचारा जो कोपऱ्यात उभा असलेला ट्रॅव्हलर असतो तो ह्या सगळ्यांचं बोलणं ऐकतो की ह्या सगळ्यांना पाहुणे आलेले अजिबात आवडत नाही आणि हा सुद्धा एक पाहुणाच आलेला असतो. ट्रॅव्हलर बिकम्स नर्वस. ट्रॅव्हलरला खूप वाईट वाटतं. अरे देवा, अशा गावात येऊन पोचलो की जिथे पाहुण्यांना अजिबात किंमत नाही. तो बिचारा तसाच उभा राहतो. त्यावर हिराबाई म्हणते ट्रू, आय नेवर वेस्ट गुड फूड अँड मनी ऑन अदर्स. ती म्हणते बरोबर आहे, मी माझं घरातलं जेवण, अन्नधान्य आणि पैसे असे कुणावरही खर्च करत नाही. मला ते बिलकुल आवडत नाही पाहुणे घरी आलेले. रुपाबाई म्हणते डू यू थिंक दॅट इज राईट, हाऊ कॅन वी रिफ्यूज देम. रुपाबाई म्हणते बरोबर आहे, पण कसं काय बरं, हे पाहुणे आले का चिटकूनच राहतात, निघतच नाही इथून, कसं काय आपण त्यांच्यापासून सुटका मिळवायची. हिराबाई म्हणते जस्ट फाईंड सम पोलाईट एक्झ्युसेस, दॅट्स ऑल. हिराबाई म्हणते काहीतरी कारणं शोधायची की ज्यांच्यामुळे त्यांना वाईट पण वाटणार नाही आणि ते आपल्या घरामध्ये पण येणार नाही आणि त्यांना इथून हुसकून लावायचं. सोनाबाई म्हणते यू आर राईट, हो बरोबर आहे, आय कॅन ऑलवेज कुप अप सम एक्सक्यूज. ती म्हणते मी तर नेहमीच पाहुणे घरात आले का काही ना काही कारण सांगते आणि त्यांना माझ्या घरामध्ये येण्यापासून थांबवते, त्यांना काही मी घरी येऊनच देत नाही. मोतीराम म्हणतो मी टू, फॉर मी चॅरिटी बिगिन्स ॲट होम अँड स्टेड ॲट होम. तो बरोबर आहे, आपण जर एकदा चॅरिटी म्हणजे दानधर्माला सुरुवात केली का तो दानधर्म कायमचा आपल्याला चिटकूनच राहतो. एखाद्या भिकाऱ्याला आपण भीक दिली का तो भिकारी सारखाच आपल्या घरी भीक मागायला येत राहतो. त्याच्यामुळे मी आत्तापर्यंत एकालासुद्धा माझ्या घरामध्ये येऊन दिलेलं नाही. एनीवन, आय मस्ट अटेंड टू माय वर्क नाऊ, सी यू. तो म्हणतो ठीक आहे, आता बऱ्याच गप्पा मारून झाल्यात, आता मला थोडंसं काम आहे, मी निघतो. आणि तो त्या ठिकाणावरून निघून जातो. सगळे नेबर्स देखील उठतात आणि सगळेजण आपापल्या घरी निघून जातात. आत्तापर्यंत तुम्हाला कळलं असेल की सगळ्यांमध्ये फक्त एकाच गोष्टीवर बोलणं झालं की कुणालाही त्यांच्या घरामध्ये पाहुणे आलेले आवडत नाही. पाहुणे आले का त्यांना ते पाहुणे आले म्हणजे तो खूप कंटाळा वाटतो. पाहुणे त्यांना घरामध्ये नकोसे असतात. आता मात्र गावामध्ये एक गेस्ट आलेला आहे. आता तो कुणाच्या घरी जाईल? सगळेजण आपापल्या घरात निघून जातात. घरी गेल्यानंतर हा जो गेस्ट बिचारा आहे ट्रॅव्हलर, जो इतक्या वेळ कोपऱ्यात उभा राहून त्यांचं गप्पा ऐकत असतो, तो बाहेर येतो. ट्रॅव्हलर म्हणतो व्हॉट हार्ड लक. तो म्हणतो किती वाईट. आय एम पुअर फूड स्टोअर ट्रॅव्हलर. मी बिचारा गरीब पायी चालत आलेला प्रवासी. आय एम सो हंग्री. मला खूप भूक लागली आहे. बट दिस बंच ऑफ विलेजर्स लुक टफ. पण आता हे जे गावातली लोकं पाहिली, जे गावकरी पाहिले, हे खूपच डेंजरस दिसत आहेत. मला नाही वाटत हे मला कोणी खायला प्यायला देतील किंवा त्यांच्या घरामध्ये राहायला जागा देतील. आय डोंट थिंक दे विल ऑफर मी फूड ऑर रेस्ट, बट लेट मी ट्राय. मला नाही वाटत ते मला खायला देतील किंवा त्यांच्या घरामध्ये एक रात्री झोपायला जागा देतील, कारण की ऑलरेडी इव्हिनिंग झालेली असते, संध्याकाळ झाली असते, थोड्याच वेळात अंधार पडणार असतो आणि ट्रॅव्हलरला त्या गावामध्ये कुणाच्या तरी इथे राहण्याशिवाय पर्याय नसतो. तो चला ट्राय तर करून बघूया. ही नॉक्स ऑन मोतीराम्स डोअर. म्हणून तो पहिल्यांदा मोतीरामच्या घरी जातो आणि मोतीरामच्या घराचा दरवाजा वाजवतो. मोतीराम दरवाजा उघडतो. पुढच्या पिक्चरमध्ये दिसते मोतीराम आणि ट्रॅव्हलर. मोतीरामनी दरवाजा उघडलाय आणि मोतीराम विचारतो येस, हू आर यू. कोण आहेस तू? व्हॉट डू यू वॉन्ट. काय पाहिजे तुला? ट्रॅव्हलर म्हणतो आय एम अ ट्रॅव्हलर. मी आहे एक प्रवासी. मी खूप दूरवरून प्रवास करत आलेलो आहे. आय एम व्हेरी हंग्री. मला खूप भूक लागली आहे. खूप दमलो आहे मी. कॅन यू गिव्ह मी सम फूड. प्लीज तुम्ही मला थोडंसं जेवायला द्याल का? अँड प्लेस टू रेस्ट फॉर नाईट. आणि एक रात्र मी तुमच्या घरामध्ये राहू का? मोतीराम म्हणतो डिनर इज ओव्हर. देर इज अ नथिंग लेफ्ट. ट्राय एल्सवेअर. मोतीराम म्हणतो की आत्ताच आमचं सगळ्यांचं जेवण झालं आहे, काहीही घरामध्ये शिल्लक नाही आहे. चल निघ इथून, दुसरी काही कुठेतरी जाऊन माग.
शट द डोअर विथ बँग, आणि जोराचा दरवाजा लावून घरामध्ये निघून जातो. आता झालं का, ट्रॅव्हलर बिचारा पडला एकटाच. मोतीरामनी तर जेवायला दिवाला नाही. ट्रॅव्हलरला राग येतो, म्हणतो हाऊ रूड, लेट मी ट्राय द नेक्स्ट डोअर. तो किती उद्धट मनुष्य आहे. ठीक आहे, मी दुसऱ्यांकडे कुणाकडे तरी विचारतो. ही नॉक सोनाबाईज डोअर. आता तो सोनाबाईच्या घरी येतो. सोनाबाईचा दरवाजा वाजवतो. सोनाबाई बाहेर येते. गुड इव्हिनिंग काइंड लेडी. तो तिला म्हणतो गुड इव्हिनिंग लेडी, मी एक ट्रॅव्हलर आहे. तुम्ही मला थोडंसं जेवायला आणि एक रात्री झोपायला जागा द्याल का? सोनाबाई तिच्या कानावर हात ठेवते, जसं काही तिला काही ऐकायलाच आलं नाही. व्हॉट डीड यू से? काय म्हणाला बाळा तू? ट्रॅव्हलर म्हणतो आय कॅन हॅव फूड. ट्रॅव्हलर म्हणतो मला थोडंसं जेवायला पाहिजे, फूड पाहिजे, फूड. सोनाबाई म्हणते खोटं खोटं नाटक करते बहिरं असल्याचं. ती म्हणते उड. बिचारा ट्रॅव्हलर म्हणत असतो फूड. सोनाबाई खोटं खोटं ऐकते, उड. ती म्हणते उड पाहिजे, उड. वाय देर इज अ प्लेंट इन द फॉरेस्ट. जा की जंगलामध्ये भरपूर झाडं आहेत, झाडाची लाकडं घे, काय उड पाहिजे ते घे. फाइंड द फॉलन ट्री अँड चॉप ऑल. एखादं झाड पडलं असेल, त्या झाडाची लाकडं तोड आणि काय उड पाहिजे ते घे. ट्रॅव्हलर म्हणतो आजी उड नाही, फूड, फूड. आय एम हंग्री. सोनाबाई म्हणते तू ॲग्री. हंग्री बिचारे ऐकतच नाही, ॲग्री ऐकते. फाईन. ती म्हणते बरं तुला मान्य आहे ना, मग जा जंगलात जा आणि जंगलातली लाकडं तोड. ट्रॅव्हलर म्हणतो वेल वेल दॅट वॉज अ क्लेवर लेडी. तो म्हणतो हो हो, किती हुशार म्हातारी आहे ही, नाटक करते काय बहिरं असल्याचं. ठीक आहे, लेट मी ट्राय एल्सवेअर. मी दुसरीकडे कुठेतरी ट्राय करतो. हिराबाई कम्स आउट. तो हिराबाईच्या घराजवळ जातो. हिराबाईच्या घरावर टकटक करतो, दरवाजा वाजवतो आणि विचारतो एनी वन ॲट होम. कुणी आहे का घरात? एनी फूड फॉर हंग्री ट्रॅव्हलर. जेवायला देता का कुणी मला? हिराबाई बाहेर येते. हिराबाई म्हणते गुड इव्हिनिंग मॅम. ट्रॅव्हलर म्हणतो गुड इव्हिनिंग मॅम. आय वंडर इफ आय कुड गेट समथिंग टू इट अँड प्लेस टू रेट नाईट. तो म्हणतो मला खूप बरं वाटेल जर तुम्ही मला थोडंसं जेवायला आणि रात्रीचं झोपायला दिलं तर. हिराबाई पण हुशार असते. ती काय करते, प्रिटेंडिंग नॉट टू अंडरस्टँड हिज लँग्वेज. म्हणजे ती दाखवते की मला ट्रॅव्हलर काय बोलतोय ते समजतच नाही आहे. आणि ती म्हणते ओ ग यावा ऑन डुफ डन्ना ऑन टसर रफ एन्न म्हणणं. अरे ह, तिला काही कळतच नाही, ती काहीतरी बोलत असते वेगळ्या लँग्वेजमध्ये. ट्रॅव्हलर म्हणतो आय डोंट अंडरस्टँड यू. ट्रॅव्हलर म्हणतो तुम्ही काय बोलताय, मला काही समजत नाही आहे. हिराबाई म्हणते शेकिंग हिज हँड. नाही नाही असा हात हलवत म्हणते डुग आय ऑर्डर टन टन नॉयट ऑट अग एल्स वेअर. ती काहीतरी त्याला म्हणते. त्या ट्रॅव्हलरला काही समजत नाही, ही बाई काय असं उलटं पालटं बोलते. गोज बॅक इन साईड लिव्हिंग द ट्रॅव्हलर बिहाइंड. आणि ती तिथून दरवाजा वाजून लावून निघून जाते. त्यानंतर ट्रॅव्हलरला कळतं सो दॅट वॉज हर ट्री. ट्रॅव्हलर कळतं असं आहे काय, हिची लँग्वेज उलटी बोलत होती ही. टॉकिंग गिबरिश आय एम नॉट डिफिटेड. तो म्हणतो की असं काय, ही खोटं खोटं उलटं पालटं बोलत होती. सगळे शब्द तिने उलटे बोलले, मला काही कळलंच नाही, पण हुशार लेडी आहे. आता तुम्ही जर ते बोललेले वाक्य पाहिले आणि ते जर सरळ करून लिहिले तर ओग यावं म्हणजे गो, अवे, ऑन, फूड असे शब्द तिने काय केलेले आहे, सगळे शब्द उलटे बोललेले आहेत. आणि हे आत्ताशी ट्रॅव्हलरला कळलेलं आहे. म्हणजे मोतीरामने त्याला सांगितलं घरात काही नाही. त्यानंतर सोनाबाईने बहिरं असल्याचं नाटक केलं. हिराबाईने काय बोलतोय ते समजत नाही, खोटं खोटं उलटे पालटे शब्द बोलून त्याला हुसकून दिलं. आता राहिलं कोण, फक्त रूपाबाई. तो म्हणतो आता रूपाबाईच्या घरी जाऊन तरी विचारू. ही नॉक्स ऑन द रूपाबाईज डोअर. म्हणून तो रूपाबाईचा दरवाजा वाजवतो. शी कम्स आउट. रूपाबाई बाहेर येते. रूपाबाई म्हणते येस हू आर यू. ती म्हणते कोण आहेस तू. आय हॅव नॉट सीन यू अराउंड. मी तुला आत्तापर्यंत आमच्या गावात तर कधीच पाहिलं नाही, नवीन आहेस का तू. ट्रॅव्हलर म्हणतो येस आय एम अ ट्रॅव्हलर. मी आहे एक प्रवासी. आय वंडर. मी इकडे तिकडे फिरत होतो. इफ आय कुड गेट सम फूड ॲज वेल ॲज अ कॉर्नर टू रेस्ट फॉर नाईट. तुम्ही मला आज थोडंसं जेवायला आणि तुमच्या घरामध्ये एखादा कोपरा द्याल का आजच्या रात्री पुरता झोपायला. रूपाबाई म्हणते थिंग्स अलास
माय लॅडर इज एम्प्टी. ती म्हणते बघ माझं जे कपाट आहे घरामध्ये की ज्याच्यामध्ये मी भाजीपाला वगैरे ठेवते, मांडणी, ती पूर्णपणे रिकामी झालेली आहे. आय एम सो हंग्री. मलाच खूप भूक लागलेली आहे. बट आय हॅव नथिंग लेफ्ट इन द हाऊस. पण माझ्या घरामध्ये मात्र काहीही तुला देण्यासाठी नाही. ट्रॅव्हलर म्हणतो आय एम सो सॉरी हिअर दॅट. ट्रॅव्हलर म्हणतो बरं ठीक आहे, तुम्हीच जर आता तुम्हालाच जेवायला काही नसेल तर तुम्ही मला तरी कुठून देणार, काही हरकत नाही. रूपाबाई म्हणते आय एम सो सॉरी टू बट आय कांट हेल्प इट. सॉरी. ती म्हणते मला पण खूप वाईट वाटते, मी तुला काहीही देत नाही आहे, पण मला माफ कर. अँड टर्न टू लिव्ह. आणि ती घरामध्ये निघून जाते. ट्रॅव्हलर वेट मॅडम, इफ यू आर ऑल्सो हँग्री आय कॅन मेक अ सच बोथ सम सूप. तो ट्रॅव्हलर हुशार असतो, तो म्हणतो थांबा थांबा थांबा, दरवाजा नका लावू. तुम्ही पण म्हणताय की तुम्हाला भूक लागली आहे, मला पण भूक लागली आहे, आपण दोघंजणं मिळून काय करूया, दोघं जणांसाठी सूप तयार करूया. तुम्ही रेडी आहात का. रूपाबाई म्हणते बट आय टोल्ड यू माय लार्डर इज एम्प्टी. रूपाबाई म्हणते पण मी तुला सांगितलं आहे की माझ्या घरामध्ये तुला देण्यासाठी काहीच शिल्लक नाही आहे. आय कांट ऑफर यू एनिथिंग. मी तुला काहीच मदत करू शकत नाही. ट्रॅव्हलर म्हणतो ऑल आय नीड टू कुकिंग पॉट, अ स्पून अँड सम वॉटर. तो म्हणतो ठीक आहे, मला फक्त एक मोठं भांडं, एक चमचा आणि थोडंसं पाणी आणून द्या. आय हॅव मॅजिक स्टोन इन माय बॅग. माझ्याकडे एक जादूचा दगड आहे. व्हेन यू बॉईल इट इन वॉटर. आपण जर तो जादूचा दगड पाण्यामध्ये टाकला आणि पाणी जर उकळलं, इट मेक्स डेलिशियस नरिशिंग सूप. त्या दगडापासून, जादूच्या दगडापासून एक छानसं सूप तयार होईल. रूपाबाईला खरंच वाटतं. रूपाबाई म्हणते रिअली, खरंच तुझ्याकडे खरंच जादूचा दगड आहे, मॅजिक स्टोन आहे, अँड ऑल यू नीड अ पॉट ऑफ वॉटर. आणि तुला फक्त पाणीच हवं आहे, बाकी काहीच नको. आय थिंक आय कॅन मॅनेज दॅट मच. ती म्हणते ठीक आहे, मी घरामधून पाणी घेऊन येते, भांडं आणि एक चमचा घेऊन येते, आणि मग आपण दोघंजणं मिळून सूप बनवू आणि आपण दोघंजणं ते सूप खाऊ. ट्रॅव्हलर म्हणतो जस्ट अ पॉट ऑफ वॉटर, ओनली अ बिग वन. तो म्हणतो हो, फक्त एक मोठं पाण्याचं भांडं भरून घेऊन या. रूपाबाई गोज बॅक टू हर कॉटेज. रूपाबाई घरात जाते. ट्रॅव्हलर कलेक्ट्स वूड अँड मेक्स फायर. इकडे ट्रॅव्हलर काही लाकडं गोळा करतो, त्या लाकडाची चूल तयार करतो. अदर नेबर्स पीप आउट देअर डोअर्स अँड विंडोज. बाकीचे लोक जे आहेत, मोतीराम, हिराबाई आणि सोनाबाई, त्यांच्या घरातून गुच्चूप डोकून बघत असतात, नक्की चाललंय काय. रूपाबाई कम्स आउट विथ अ बिग पॉट. रूपाबाई घरातून एक पाण्याचं भरलेलं भांडं घेऊन बाहेर येते. रूपाबाई म्हणते हिअर युअर अ पॉट ऑफ वॉटर. हे घे, पाणी आणलं आहे, भांडं पण आणलं आहे. ट्रॅव्हलर म्हणतो थँक्यू, नॉट नाव, जस्ट वेट अँड वॉच. तो म्हणतो थँक्यू, आता बसा आणि बघा माझ्याकडे असणाऱ्या जादूच्या मॅजिक स्टोननी मी कसं सूप तयार करतो. पुट द पॉट ऑन द फायर. तो माणूस काय करतो, ट्रॅव्हलर पाण्याचं भरलेलं ते भांडं त्या शेकोटीवर ठेवतो. टेक आउट स्टोन फ्रॉम हिज पॉकेट. त्याच्या पॉकेटमधून एक दगड बाहेर काढतो आणि तो दगड त्या पाण्यामध्ये टाकतो आणि पाणी हलवायला सुरुवात करतो. रूपाबाई म्हणते अ मॅजिक स्टोन दॅट मेक्स सूप, आय कॅन हार्डली बिलीव्ह दिस. ती म्हणते खरंच मला विश्वासच बसत नाही आहे की तुझ्याकडे मॅजिक स्टोन आहे आणि त्या मॅजिक स्टोनचा उपयोग करून तू आता सूप तयार करणार आहे. ट्रॅव्हलर स्निफिंग अँड प्रिटेंडिंग टू एन्जॉय द ड्राफ्ट अरोमा. तो खोटं वास घेण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो बघा किती छान वास येतोय, आला का तुम्हाला सूप तयार झाल्याचा वास. आहा लवली, इट इज गोइंग टू बी रिअली डेलिशियस. आता थोड्याच वेळात छानसं सूप तयार होईल. टू रूपाबाई इफ ओनली वी हॅड 1 or 2 पोटॅटोज टू ॲड. अजून जर ह्याच्यामध्ये 1-2 बटाटे असते ना तर आपलं सूप अजून छान झालं असतं आणि खूप बरं वाटलं असतं. बट ठीक आहे, वी डोंट हॅव एनी. पण आता तुम्ही तर म्हटले तुमच्याकडे बटाटे नाही आहेत, काही हरकत नाही, आपण याच्यापासूनच सूप तयार करू. त्याच्यानंतर रूपाबाई म्हणते 1 or 2 यू सेड. 1-2 बटाटे का, बरं. लेट मी सी इफ आय जस्ट 1 or 2 लेफ्ट समवेअर. बरं, मी घरी जाते आणि कुठेतरी शोधते 1-2 बटाटे शिल्लक आहेत का, आणि जर असतील तर ते मी घेऊन येते. हिअर लकीली आय हॅड जस्ट अ फ्यू लेफ्ट, आय हॅव बीन पील्ड देम फॉर यू. ती म्हणते की
पळत पळत घरी जाते आणि 2 बटाटे घेऊन येते. ती हे 2 बटाटे आहेत बाबा, घे आणि टाक त्याच्यामध्ये, तेवढंच चांगलं सूप बनेल. ट्रॅव्हलर म्हणतो, वाव, व्हेरी गुड, वंडरफुल, पुट द पोटॅटोज इन द पॉट. ते 2 बटाटे घेतो, ते कापतो आणि त्या सूपमध्ये टाकून देतो. स्टीअर फॉर सम टाईम, अजून थोड्या वेळ हलवतो. व्हॉट विथ द पोटॅटोज यू हॅव गिवन द सूप विल नाव टेरिफिक. तो म्हणतो, तुम्ही जे हे बटाटे दिले याच्यामुळे आपलं सूप अजूनच छान होणार आहे. बट कॅरेट्स अँड टमॅटोज वुड गिव्ह इट टू टेम्पटिंग कलर. पण जर कॅरेट आणि टमॅटो असते तर याला अजून छान कलर आला असता, पण आपल्याकडे तर ते नाही आहेत. बट व्हॉट वुड टू बी मच होप फॉर. पण ठीक आहे, चांगलं सूप तर तयार होईल. तेवढ्यात रूपाबाई घरामधून बाहेर येते. रूपाबाई म्हणते, आय डोंट नो. सोनाबाई कम्स आउट. सोनाबाई येते 2 बटाटे 2 टमॅटो घेऊन. हॅलो हॅलो, मे बी आय कॅन बी सम हेल्प. ती म्हणते, मी तुम्हाला काही मदत करू का? आय हॅड रिसिव्ड दिस टमॅटोज फॉर टुमॉरो. हे टमॅटो मी उद्याच्या भाजीसाठी ठेवले होते. बट आय एम ऑलवेज विलिंग टू हेल्प यू नो. पण मला तुला मदत करायला आवडेल. अँड आय नो दॅट हिराबाई हॅज प्लेंटी ऑफ कॅरेट्स. हे घे 2 टमॅटो. आणि मला माहीत आहे ती शेजारी जी हिराबाई राहते ना, तिच्याकडे 2 कॅरेटसुद्धा थोडेसे कॅरेट आहे. आय एम नॉट शुअर इफ शी विल शेअर अ फ्यू विथ अस. मला नाही वाटत ती आपल्याला कॅरेट देण्यासाठी मदत करेल. ट्रॅव्हलर तेवढ्याच हिराबाई येते. एंटर द कॅरेट. हातामध्ये कॅरेट घेऊन येते. आय डोंट हॅव प्लेंटी. ती माझ्याकडे काही जास्त नाही आहे, थोडेसेच आहे. वॉज रिसिव्हिंग दिस फॉर टुमॉरो. मी पण हे उद्यासाठीच ठेवले होते. बट नेवर माइंड, काही हरकत नाही. इफ सोनाबाई कॅन स्पेअर टमॅटो. जर सोनाबाई टमॅटो देत असेल, हिराबाई पोटॅटो देत असेल, तर मी कॅरेट देते. आफ्टर ऑल यू डोंट गेट टू सी अ मॅजिक स्टोन मेकिंग अ मॅजिक सूप एव्हरी डे. आणि आपण रोज रोज थोडीच पाहणार आहे की दगडापासून कसं सूप तयार होतं ते. तर ठीक आहे, मला पण दगडापासून बनलेलं सूप तयार केलेलं पाहायचं आहे आणि प्यायचं आहे. ट्रॅव्हलर बोज टू द वुमन. ट्रॅव्हलर सगळ्या लेडीजला नमस्कार करतो. आय एम रिअली स्पीचलेस. मग तुम्हाला खूपच बरं वाटतंय, तुम्ही किती चांगले आहात सगळ्याजणी. दिस इज गोइंग टू फेमस सूप. बघा आता किती छान वास येतोय त्याचा. व्हेजिटेबल्स स्टीअर अँड स्निप. तो त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स टाकतो आणि गोल गोल फिरवतो. सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. इफ रिमाइंड्स मी वन ऑफ द सूप आय हॅड मेड समटाईम्स आय गो. तो तुम्हाला मला आठवत नाही आहे, मी खूप दिवस झाले असं सूप बनवलं होतं. आय हॅड ॲडेड जस्ट अ फ्यू बीन्स. पण तेव्हा मला आठवते की मी त्याच्यामध्ये काही थोडेसे बिया टाकल्या होत्या. ऑनियन टाकला होता, कांदा टाकला होता, थोडंसं अ लिटिल पीस ऑफ जिंजर, आल्याचा तुकडा टाकला होता. व्हॉट अ फ्लेवर. किती छान वास येत होता तेव्हा. दोज आर ओनली लिटिल थिंग मिसिंग नाव. आता ह्याच गोष्टी फक्त सूपमध्ये नाही आहे, बाकी तर सगळं झालं आहे. बट व्हॉट वी हॅव इट इज ऑल्सो इनफ. यू कॅन ऑलवेज हॅव द बेस्ट. तेवढ्यात मोतीराम तिथे येतो, हातामध्ये कांदे, जिंजर आणि सॉल्ट घेऊन. मोतीराम म्हणतो, व्हाय नॉट. इफ यू कॅन हॅव द बेस्ट व्हाय मिस द गोल्डन चान्स. मोतीराम म्हणतो, जर चांगलं काही मिळणार असेल तर कशाला बरं गोल्डन चान्स मिस करायचा. हे घ्या, मी आणले आहेत कांदे आणि थोडंसं आलं, हे पण त्याच्यामध्ये टाका. सगळ्या भाज्या त्याच्या सुपामध्ये टाकल्या जातात. हाऊ कॅन आय नेव्हर फॉरगेट युअर जनरसिटी. ट्रॅव्हलर म्हणतो, तुम्ही सगळे खूपच छान आहात. ॲड्स ऑल द व्हेजिटेबल्स अँड स्टीअर्स अँड स्निप. सगळ्या भाज्या एकत्र त्या सूपमध्ये टाकल्या जातात. तो खूप खूप हलवतो. आहा, ॲब्सोल्युटली माउथ वॉटरिंग. खरंच तोंडाला पाणी सुटलं. व्हॉट अ फ्लेवर. किती छान वास. व्हॉट अ अरोमा. व्हॉट अ टेस्ट. मार्वलस. इफ ओनली आय कुड ॲड पिंच ऑफ सॉल्ट. आता याच्यामध्ये फक्त थोडंसं मीठ टाकलं पाहिजे. मीठ टाकलं का आपलं परफेक्ट सूप रेडी. रूपाबाई म्हणते, आय शॅल गेट सम सॉल्ट अँड बाउल फॉर ऑल ऑफ अस. ती म्हणते, थांबा थांबा, मी जाते, मीठ घेऊन येते आणि आपल्या सगळ्यांना सूप पिण्यासाठी बाउल्स देखील घेऊन येते. ट्रॅव्हलर म्हणतो, थँक्यू, आय वॉज अबाउट टू सजेस्ट दॅट. तो म्हणतो, बरं झालं, मी तुम्हाला म्हणणारच होतो. वी आर ऑल बिंग सो काइंड अँड हेल्पफुल. इट इज अन अनफॉरगेटेबल एक्सपिरियन्स. तुम्ही खूपच चांगले आहात, खूप हेल्पफुल आहात. रूपाबाई रिटर्न विथ सॉल्ट. रूपाबाई सॉल्ट घेऊन येते. पेपर म्हणजे काळी मिरपूड घेऊन येते. बाउल्स तिच्या हातामध्ये असतात. ट्रॅव्हलर ॲडेड सॉल्ट, स्टीअर अँड सर्व द सूप टू एव्हरीवन. त्याच्यामध्ये मीठ टाकतो आणि सगळ्यांना वाट्यांमध्ये सूप प्यायला
देतो. रूपाबाई म्हणते, आहा वंडरफुल, यू कॅन टेस्ट द गुडनेस ऑफ फ्रेश व्हेजिटेबल्स. ती म्हणते किती छान फूड झाले, किती छान ते सूप झालेलं आहे. शिवाय व्हेजिटेबल्स शिवाय एकही व्हेजिटेबल आपण टाकली नाही, फक्त मॅजिक स्टोन वापरलेला आहे. सोनाबाई म्हणते, येस, अनबिलिव्हेबल, नो वन कुड थिंक दॅट दिस सूप वॉज मेक विथ स्टोन. कुणाला विश्वासच बसणार नाही की हे सूप कशापासून बनवलेलं आहे, दगडापासून बनवलेलं आहे. मोतीराम, यू हॅव सेड इज सच डेलिशियस व्हेजिटेबल सूप मेड विथ अ स्टोन. खरंच मी माझ्या लाईफमध्ये आत्तापर्यंत कधीच एवढं चांगलं सूप पिलं नव्हतं की जे दगडापासून बनलं आहे. हिराबाई म्हणते, आय वंडर व्हॉट हॅपन टू द स्टोन, डज इट मेल्ट अवे. हिराबाई म्हणते, काय झालं असेल बरं त्या दगडाचं, दगड खरंच विरघळला का मग सुपामध्ये. ट्रॅव्हलर म्हणतो, नो नो, इट्स रिमेन द सेम. ट्रॅव्हलर म्हणतो, नाही नाही, दगड तसाच असतो. टेक आउट द स्टोन फ्रॉम द पॉट. त्या भांड्यातून दगड बाहेर काढतो. टेक अ लुक. तो म्हणतो, बघा. दिस वॉज द स्टोन दॅट मेड द सूप. हाच तो दगड की ज्या दगडामुळे आपण सूप तयार केलं. तुम्हाला सगळ्यांना कळालं का मग खरंच सूप दगडापासून तयार झालं का. नो, सूप काही दगडापासून तयार झालेलं नव्हतं. सूप तयार करण्यासाठी ट्रॅव्हलरनी काय केली, युक्ती केली. त्या ट्रॅव्हलरनी सगळ्यांना खोटं सांगितलं की माझ्याकडे जादूचा दगड आहे आणि त्यांच्याकडूनच भाज्या, व्हेजिटेबल्स, सॉल्ट एकत्र केलं आणि त्यांच्याच मदतीने सूप तयार करून सगळ्यांना सूप दिलं. यू कॅन मेक इवन विदाऊट अ स्टोव. आपण कोणीही असं स्टोनपासून सूप तयार करू शकत नाही. पण या सगळ्या स्टोरीमध्ये गोष्ट लक्षात आली की हुशार कोण निघाला, ट्रॅव्हलर हुशार निघाला की त्याने बरोबर सगळ्यांना उल्लू बनवलं आणि त्यांच्याच भाज्यांचा उपयोग करून त्यांना खोटं सांगून स्टोन सूप तयार केलं. आणि अशा प्रकारे हा ड्रामा पूर्ण होतो आणि कर्टन्स ॲज एव्हरीवन एन्जॉय द सूप. आणि पडदा पडतो आणि सगळेजण सूप एन्जॉय करत करत आपल्या घरी निघून जातात. आय होप यू ऑल अंडरस्टँड लेसन व्हेरी वेल. ओके, थँक्यू.